आंबा हा खरं तर फळांचा राजा म्हणूनच आपण ओळखतो आणि आंब्याशिवाय उन्हाळ्यालाच चव नसल्यासारखं वाटतं, हो की नाही? आमरस, आम्रखंड, आंब्याचा शिरा असे अनेक प्रकार आपल्या किचनमध्ये रोज आकार घेत असतात. आज आपण आमरसापेक्षा पण सोपी आणि अजूनच हेल्दी टेस्टी रेसिपी पाहणार आहोत. तुम्हालाही आंबा आवडतो का? तुम्हाला जर आंबा आवडत असेल आणि अजून अशा रेसिपीज पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्यासाठी अ बिग थँक्स. आता यामध्ये मी एक आंबा छान स्वच्छ धुवून चिरून मी आधी एका बाउलमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर तो आंबा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केला. नंतर मी याच्यामध्ये आंब्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणामध्ये पनीर घेतलेलं आहे. आता इथं मी जे हे पनीर वापरलं आहे ते लो फॅट पनीर आहे आणि त्या लो फॅट पनीर त्यामध्ये घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे 2 चमचे दही घातलेलं आहे. 2च चमचे घातले कारण आंबट व्हायची शक्यता पण आहे. दही जर आंबट असेल तर ते आणखी थोडं कमी वापरलेलं चांगलं. पण मला 2 चमचे दह्याचा आंबटपणा पाहून वाटलं की 2 चमचे व्यवस्थित बसेल. त्यामुळे मी 2 चमचे दही घातलेलं आहे आणि याच्यानंतर ना मी फक्त यामध्ये 4 टीस्पून साखर घातलेली आहे. साखरेऐवजी आपण इथे मधही वापरू शकतो आणि आपल्या गोडीच्या प्रमाणानुसार किंवा आंब्याच्या गोडीनुसार मध आणि साखरेचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. तर आता यामध्ये ही 4 टीस्पून साखर टाकून झाली की आपण हे सगळं जे मिक्सचर आहे ते मिक्सरला मस्त फिरवून घेऊयात, छान स्मूथ करूयात. जशी स्मूदी असते त्यापेक्षा थोडीशी थिक पण अगदी छान बारीक करून घेऊया. त्यानंतर आता मी एका बाउलमध्ये हे मिक्सचर काढून घेते कारण की मग मला ते आईस ट्रेमध्ये मला घालायचं आहे ते, कारण पॉप्सिकलचा नेहमीचा शेप मला जास्त मोठा वाटला. त्यामुळं मी हे जे मिक्सचर आहे ते आईस ट्रेमध्ये घालून घेतलंय, कारण घरामध्ये जर लहान मुलं असतील तर एकावरती ते थांबत नाहीत. त्यांना बऱ्यापैकी पॉप्सिकल्स आवडतात आणि ते सतत खात राहतात. तर आपण जर असे छोटे बनवले तर थोडं जरी 2 खाल्ले 3 खाल्ले तरी आपल्याला टेन्शन येत नाही. त्यामुळे मी हा शेप हा आईस्ट्रे निवडला. आता मी व्यवस्थित यामध्ये हे सगळं मिक्सचर भरून घेते. याची कन्सिस्टन्सी अगदी मीडियम. आता हे भरून झालेलं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर मी तासभर त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि तासभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते थोडंसं आणखी थिक झालं आणि त्याच्यामध्ये मी ह्या क्राफ्ट स्टिक्स किंवा पॉप्सिकल स्टिक्स आहेत त्या घालू शकले. मी त्याच्यामध्ये पॉप्सिकल स्टिक साधारण 1-1.5 तासानंतर घातल्या बाहेर ट्रे काढून आणि नंतर पुन्हा मी हे मिश्रण रात्रभर फ्रीज करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे डीप फ्रीजमध्ये. आता हे छान डीप फ्रीजमधनं बाहेर आल्यानंतर एकदम झालेलं आहे आणि आता आपण बघताय की किती छान पॉप्सिकल्स मस्त मँगो कलरमध्ये तयार झालेले आहेत. मी एका बाउलमध्ये थोडे बर्फाचे तुकडे घेतलेत कारण की हे छोटे आहेत आणि ते विरघळू नयेत म्हणून, आणि त्याच्यामध्ये मी हे काढून ठेवते आहे. हा शेप मला खूप आवडला कारण एवढे छोट्या शेपचे 2-3 पॉप्सिकल आपण किंवा मुलांनी खाल्ले तरी काही आपल्याला जास्त वाटत नाही की मुलांनी खूप खाल्लं किंवा आपल्याकडनं हे फार खाल्लं गेलं, गार असतं त्यामुळे. आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या पॉप्सिकल तयार आहेत. थँक्यू.